नमस्कार मित्रांनो, मी स्नेहा लेखंडे राधेश अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण रँकिंग अँड अरेंजमेंट म्हणजेच क्रमवारी आणि व्यवस्थापन यातील काही टाइप्सचे एक्झाम्पल्स पाहिले होते। येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण त्याच टॉपिकमधील पुढील टाइप्सचे एक्झाम्पल बघणार आहोत। मागील टाइप्सच्या एक्झाम्पलची लिंक ही मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केलेली आहे, तर ती बघून घ्यावी। सुरुवात करूया फर्स्ट एक्झाम्पल पासून। एक्झाम्पल आहे P, Q, R, S, T आणि U हे वर्तुळाकार स्थितीत एकमेकांजवळ केंद्राकडे तोंड करून बसले आहे। म्हणजे एक टेबल आहे वर्तुळाकृती, त्या टेबल भोवती हे 6 जण एकमेकांजवळ केंद्राकडे म्हणजे टेबलकडे तोंड करून बसलेले आहे। या 6 जणांच्या जी जागा एकमेकांशेजारी म्हणजे ते सिमिलरली बसलेले युनिफॉर्मली। ओके, आता याच्यामध्ये बघा कंडिशन्स काय। P च्या उजव्या बाजूच्या तिसऱ्या जागेवर Q आहे, म्हणजे P च्या उजव्या हाताच्या तिसऱ्या जागेच्या खुर्चीवर कोण बसलेला आहे? Q। माफ परत Q पासून दुसऱ्या जागेवर T आणि S बसलेले आहे, म्हणजे Q पासून एका साइडला T आणि S किंवा दुसऱ्या साइडला T आणि S, पण उजव्या साइडला कोण आहे आणि डाव्या साइडला कोण आहे हे माहिती का Qच्या? नाही, फक्त हे माहिती का दुसऱ्या जागेवर T आणि S आहे। R हा P च्या शेजारी नाही, R हा P च्या शेजारी नाही आणि S च्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर लगेचच बसलेला आहे, म्हणजे S च्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर लगेचच कोण आहे? R। ओके, आता बघा याला आपण आधी कंडिशन्स फॉर्म मध्ये मांडून घेऊ। सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे? 6 जण आहे वर्तुळाकार स्थितीमध्ये। ओके, म्हणजे हे कसं आहे ना 1 2 3 4 5 6 सिमिलरली असं दाखवायचं आहे, म्हणजे सॉल्व्ह करायला ते सोपं जातं। ओके, आता पहिली कंडिशन केंद्राकडे तोंड करून, म्हणजे प्रत्येकाचं जे आहे ते ह्या पॉइंटकडे सगळ्यांचा फेस पाहिजे। ओके, पहिली कंडिशन P च्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर तिसऱ्या जागी Q आहे, म्हणजे Q P च्या P इथे आहे तर P ची राईट साइड किंवा उजवी बाजू कुठे येईल? 1 2 3 उजव्या बाजूला तिसऱ्या जागेवर 1 2 3 तिसऱ्या जागेवरती Q आहे, बरोबर? ही तुमची पहिली कंडिशन। दुसरी Q पासून दुसऱ्या जागेवरती T आणि S आहेत, म्हणजे हा तुमचा Q आहे। Q पासून दुसरी जागा म्हणजे ही पहिली जागा, ही दुसरी, इथं T किंवा S आहे Q आणि ह्या साइडला S किंवा T। ओके, ही तुमची दुसरी कंडिशन, राईट? आता इथे बघा ह्या साइडला कोण आहे ह्या साइडला कोण एक्झॅक्ट माहित नसल्यामुळे आपण दोघांनाही पुट केले। ओके, आणि तिसरं R हा P च्या शेजारी नाही। ओके, R नीट वरती लिहू आपण, R P चा शेजारी नाही। ओके, ही फुली चुकीची फुली म्हणजे नाहीये। ओके, आणि चौथा S च्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर लगेचच बसलाय। हा S असेल तर S ची उजव्या बाजूच्या खुर्चीवर लगेचच कोण आहे? R। ओके, म्हणजे ह्या 4 कंडिशन्स आहे, ह्या 4 कंडिशन्सचा वापर करून आपल्याला ही बैठक व्यवस्था काढायची आहे। आय होप तुम्हाला कंडिशन्स कळल्या असतील। ओके, आता बघा याला अप्रोच होताना आपण समजावे म्हणून 2 गोल फॉर्म करू। ओके, प्रत्येक गोलला आता 1 2 3 4 ओके, ह्या तुमच्या 6। आता सगळ्यात आधी आपल्याला फर्म कुणाचा माहिती, सुरुवात करायची P पासून, ते एक एक माहिती। आता माझा P मी इथे मांडला। ओके, P पासून तिसऱ्या जागेवर Q आहे, पहिली दुसरी तिसरी। आता P इकडे बघतोय, मग इकडे बघत असताना त्याची उजवी बाजू ही येणार, बरोबर, आणि डावी बाजू ही येणार, आणि जेव्हा वरची व्यक्ती इकडे बघत असते तेव्हा त्याची उजवी बाजू ही असते आणि डावी बाजू ही असते। हे बेसिक्स आहे। टेबल जेव्हा आपण राऊंड टेबल सॉल्व्ह करत असतो तेव्हा हे बेसिक लक्षात ठेवायचे असतात। ओके, आता P च्या उजव्या बाजूला तिसरी म्हणजे 1 2 3 इथे कोणी? Q। सेम वे P Q। ओके, म्हणजे P च्या उजव्या बाजूला ही कंडिशन ती सॅटिस्फाय झालेली आहे।
आता क्यू परत आलाय, मग क्यू इथे परत, मग क्यू ची कंडिशन सुचवली काय, क्यूच्या 2 अंतर सोडून टी आणि एस आहे. मग एका कंडिशन मध्ये इथे टी घेतला आणि इथे एस घेतला, आणि एका कंडिशन मध्ये इथे एस घेतला आणि इथे टी घेतला. ओके, म्हणजे आता ही कंडिशन आहे तुमची सॅटिस्फाय झाली का? झाली ना. क्यूच्या 2 बाजूंना टी आणि एस आहे दुसऱ्या जागी, माहिती का कुठल्या बाजूला आहे नेमकी? नाही. मग एका कंडिशनला टी पीच्या डाव्या बाजूला घेतला आणि एका कंडिशनला टी पीच्या उजव्या बाजूला घेतला. ओके, मग ही पण कंडिशन झाली. आता तुमची तिसरी कंडिशन काय, आर हा पीचा शेजारी नाही. आता इथे दोन्ही शेजारी काय येत आहे, एस टी येत आहे, एस टीच येत आहे, म्हणजे आर हा पीचा शेजारी नाही. ही पण कंडिशन काय झाली, ऑटोमॅटिकली सॉल्व्ह झाली. आता राहिली चौथी कंडिशन, आर हा एसच्या उजव्या बाजूला लगेचच आहे. आता बघा, एसच्या उजव्या बाजूला लगेचच इथे आर पुट होईल का? एस इथे, एसची उजवी बाजू कुठली येणार, ही साइड, म्हणजे इथे तुमचं येणार आर. आणि आता ह्या कंडिशन नुसार गेलं तर एसच्या उजव्या बाजूला लगेचच कोण आहे, पी आहे. म्हणजे ही जी सेकंड वाली ती राईट आहे का? नाही, म्हणून ती पुढे सॉल्व्ह करायची का? नाही, ह्याच वेळी गेलं. मग एसच्या उजव्या बाजूला लगेचच आला आर. मग राहिली जागा एक ब्लँक आहे, ती ब्लँक जागा कुणाची? मग त्याच्यातले सगळे झाले ना, पी झाला, क्यू झाला, आर एस टी, एकच शिल्लक आहे तो म्हणजे यू. मग ही जागा आहे यू ची. म्हणजे तुमची जी बैठक व्यवस्था आहे, आसन व्यवस्था किंवा काय, ती मांडली हो. 6 लोकांची बैठक व्यवस्था आपली मांडून झालेली आहे. आता याच्यावरून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. प्रश्न काय, गटात न बसणारा पर्याय ओळखा. ओके, आता बघा, पी आर यू, इथे पी आहे, इथे आर आहे आणि इथे यू आहे. म्हणजे ह्या प्रत्येकामध्ये किती लोकांचा गॅप आहे, एक एक. पी आर यू म्हणजे दुसरा बघू आता, पी एस आर, पी एस आर यांच्यामध्ये गॅप आहे का? नाही, इथे पण नाहीये, इथे पण नाहीये. तिसरा मग एस क्यू टी, एस इथे, क्यू इथे, टी इथे, परत प्रत्येकामध्ये एकाचा गॅप आहे. आणि चौथा यू पी आर, इथे यू आहे, इथे पी आहे आणि इथे आर आहे. मग याच्यावरून लक्षात येईल पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3, या तिन्ही पर्याय क्रमांक 1, 2 आणि पर्याय क्रमांक 4 या तिघांमध्येही प्रत्येकामध्ये एक एक गॅप आहे. म्हणजे प्रत्येक दोघांमध्ये एक व्यक्ती बसलेली आहे. परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये गॅप आहे का कुठला? नाही, ते लोक सरळ बसलेले आहे, पी एस आर. म्हणून गटात न बसणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3, पी एस आर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 8 मित्र पी एम आर टी क्यू यू व्ही डब्ल्यू हे 2 रेषांमध्ये एकमेकांकडे तोंड करून बसलेले आहेत. म्हणजे कसे बसले ते साधारणतः, ही एक रेष, ही एक रेष. ओके, 1 2 3 4, 1 2 3 4. काही लोक इकडे उत्तरेकडे बघत आहे आणि काही लोक इकडे दक्षिणेकडे बघत आहे. ओके, म्हणजे ह्या प्रकारची आता आपल्याला जी आहे बैठक व्यवस्था ती सॉल्व्ह करायची आहे. प्रत्येक रेषेत 4 जण आहे. ओके, नेक्स्ट, पी हा यू व व्ही च्या मध्ये उत्तरेकडे बघत बसलेला आहे. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येईल, ह्या रेषेमध्ये पी आहे, उत्तरेकडे बघतोय म्हणजे खालच्या साईडला पी आहे. ओके, डब्ल्यू हा क्यूच्या विरुद्ध बसलेला आहे, डब्ल्यू क्यूच्या विरुद्ध आहे. क्यू हा एमच्या शेजारी डाव्या बाजूस बसलेला आहे. ओके, नेक्स्ट कंडिशन, आर हा टी व एमच्या मध्ये आहे. ओके, नेक्स्ट आणि लास्ट कंडिशन, डब्ल्यू हा व्ही च्या शेजारी उजव्या बाजूला आहे. ओके, प्रश्न विचारलाय पहिला, आरच्या शेजारी उजव्या बाजूस कोण आहे? पर्याय दिलेला नाहीये, आपण डायरेक्ट शोधू. आणि दुसरं, आरच्या विरुद्ध कोण बसलेला आहे. ओके, हे 2 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण कंडिशन्स बघू. कंडिशन्स आपल्या परत शॉर्ट फॉर्म मध्ये मांडून घेऊ. पी हा यू व व्ही च्या मध्ये उत्तरेकडे बघत बसला आहे, म्हणजे पी इकडे बघतोय साधारण. पहिली कंडिशन,
पी तिकडे बघतोय. ओके, आणि कुणाच्या मध्ये यू आणि व्ही, यू व्ही परत व्ही यू. का? कारण की आपल्याला माहित नाही आणि हे सगळे उत्तर इकडे बघताय. म्हणजे पहिली कंडिशन झाली आपली झाली. दुसरं काय, डब्ल्यू हा क्यूच्या विरुद्धच बसलेला आहे. आता बघा, आता इथपर्यंत थांबलोय आपण. डब्ल्यू क्यू किंवा क्यू डब्ल्यू का असं मांडलंय? कारण की कोणत्या साईडनी डब्ल्यू आणि कोणत्या साईडनी क्यू हे माहित नाही आतापर्यंत म्हणून. आता पुढचं, क्यू हा एमच्या शेजारी डाव्या बाजूस बसला आहे. आता याच्यावरून बघून घ्या, जी खालची लाईन आहे किंवा जे लोक उत्तरेकडे बघतायत, इथे ऑलरेडी किती लोक बसलेले, यू पी व्ही हे 3 जण बसलेले आहेत. तिथे चौथा जणाला एकच जणाची जागा आहे, बरोबर. परंतु क्यूच्या शेजारी परत कोण आहे, एम आहे. म्हणजे क्यू त्यांच्या लाईनीतला आहे का, रांगेतला नाही. म्हणजे क्यूची रांग कुठली आहे, वरची, बरोबर. ही जी लाईन आहे ती क्यूची, म्हणजे क्यू वरती येणार, डब्ल्यू खाली येणार. म्हणून हा वाली जी कंडिशन आहे ती खोडून टाकलेली आहे आपण. ओके, म्हणजे आपली कंडिशन कुठली प्रॉपर, क्यू डब्ल्यू. आता परत क्यू कुठे बसलेला आहे, क्यू हा एमच्या शेजारी डाव्या बाजूस बसला आहे. आता बघा, हे इकडे बघत आहे ना खालच्या साईडला, म्हणजे खालच्या साईडला बघताय त्यांच्या ज्या डिरेक्शन्स उजवी आणि डावी ही ऑटोमॅटिकली चेंज होणार आहे, बरोबर. म्हणजे जी इकडच्यांची डावी बाजू आहे ती तिकडच्यांची उजवी बाजू, आणि जी इकडच्यांची उजवी बाजू आहे ती तिकडच्यांची डावी बाजू. म्हणूनच क्यू एमच्या शेजारी डाव्या बाजूस बसलाय, म्हणजे इथे, बरोबर आहे. मग एमची डावी बाजू ही येणार, बरोबर. म्हणजे ही झाली तुमची कंडिशन. परत पुढचं, आर हा टी व एमच्या मध्ये बसलेला आहे. परत इथे आला आर टी एम एम टी. का? कारण की माहित नाही कुठे एक्झॅक्ट म्हणून झालं. शेवट, डब्ल्यू हा व्हीच्या शेजारी उजव्या बाजूला आहे. ओके, डब्ल्यू हा व्हीच्या शेजारी, डब्ल्यू इथे आणि व्ही इथे. इथे नाही, इथे खाली, इथे. डब्ल्यू हा व्हीच्या शेजारी उजव्या बाजूला आहे, व्ही डब्ल्यू. ओके, डब्ल्यू हा व्हीच्या शेजारी उजव्या बाजूला. हे साधारण 1 2 3 4 5 6 ह्या 6 गोष्टींचा वापर करून आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आय होप तुम्हाला या कंडिशन्स मी शॉर्ट फॉर्म मध्ये कशा मांडल्या हे कळलं असेल आणि तुम्ही त्या नोट डाऊन नाही करत असाल. ओके, आता बघा सॉल्व्ह कसं करायचं. मी पहिलेच तुम्हाला ही जी बैठक व्यवस्था आहे ती सांगितली कशी असणार आहे. 1 2 बरोबर, 1 2 3 4, 1 2 3 4, राईट. आता इथे कसं आहे ना, नेमकी आपल्याला कुठे कोण आहे हे माहित नसल्यामुळे आपण हे 4 लगेच पुट नाही केले तरी चालणार आहे. फक्त एक लाईन मारून घेतली. ओके, आता सगळ्यात आधी यू पी व्ही हे पुट करू. यू ऑब्लिक, आता 2 यूज करू. ओके, यू पी व्ही, व्ही पी यू. फक्त एकच माहिती ना की पी हा यू आणि व्हीच्या मध्ये, मग एका साईडला डावीकडे केला आणि एका साईडला उजवीकडे. म्हणजे ही कंडिशन आपली फुलफिल झाली. उत्तरेकडे बघत आहे, हे दक्षिण, हे उत्तर, हे दक्षिण. ओके, आता हे पण झाली. आता एक माहिती, इथली कंडिशन वापरू. व्ही हा डब्ल्यूच्या डाव्या बाजूला आहे किंवा व्हीच्या उजव्या बाजूला कोण आहे, डब्ल्यू, बरोबर. आता इथे ही जी कंडिशन आहे यानुसार व्हीच्या उजव्या बाजूला कोण आहे, पी. म्हणजे हे असणार आहे का आपलं, नाही. म्हणजे इथे एक ऍड करून इथे काय गेला, डब्ल्यू. म्हणजे ही पण आपली सॉल्व्ह झाली आहे, राईट. म्हणजे आपल्याला 4 प्लेस खालच्या भेटल्या तर वरच्या 4 फक्त पाहिजे, बरोबर. आता इथपर्यंत झालं. आता बघा, डब्ल्यूच्या अपोजिट कोण आहे, क्यू. डब्ल्यूच्या अपोजिट क्यू, बरोबर. क्यूच्या शेजारी एम, बरोबर. आता बघा, एम आणि टीच्या मध्ये कोण आहे, आर. आता इथे एम आहे, आर आणि म्हणजे इकडे सपोज जागा आहे का शिल्लक, नाही. प्लेस कुठे
एम आणि इथे टी नाही, एम आणि टीच्या मध्ये कोण येणार? आर, बरोबर. म्हणजे यू पी व्ही डब्ल्यू आणि टी आर एम क्यू हे आपलं आन्सर मिळालंय फायनल. हो. आता प्रश्न बघू. आरच्या शेजारी उजव्या बाजूस कोण आहे? आता कोण आहे आरच्या शेजारी उजव्या बाजूस? टी. आता बघा आर इकडे बघत असल्यामुळे त्याची उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू ही आहे. आपण घाईघाईत काय करणार, इथपर्यंत सॉल्व्ह करणार, पण घाईघाईमध्ये ना फक्त आरच्या उजव्या बाजूला एम बसलाय आणि एम हे आन्सर फाइंड आउट करून फायनल करणार. असं करायचंय का? नाही. तर काय करायचंय, डायरेक्शन चेंज असल्यामुळे व्यवस्थित विचार करून आरची उजवी बाजू ही असल्यामुळे आरच्या शेजारी उजवी बाजू कोण बसलाय? मग टी, बरोबर. ओके. आणि आरच्या विरुद्ध कोण बसलाय? पी. म्हणजे आपल्याला हे दोन प्रश्नांची उत्तर मिळालेले आहे. ओके, सुरुवात करूया. पी क्यू आर एस टी यू व व्ही या 7 व्यक्ती प्रकल्पावर काम करत आहेत. माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी 1, 2 आणि 3 या उपगटांत विभागून जाण्याचा निर्णय घेतला. जे 7 व्यक्ती आहे त्या 3 उपगटांत विभागले गेलेले आहे. आता हे उपगट बघा कसे आहेत. प्रत्येक गटात किमान 2 व्यक्ती पाहिजे. किमान म्हणजे मिनिमम 2 व्यक्ती पाहिजे, म्हणजे कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजेच. आणि प्रत्येक उपगटात एक स्त्री असेलच, म्हणजे तिन्ही उपगटामध्ये एक म्हणजे अशा कमीत कमी 3 स्त्रिया असल्याच पाहिजे. आता बघा त्यातल्या पुढच्या कंडिशन दिल्या त्यांनी. आर ही स्त्री व तिला पी आणि टी यांच्या ऐवजी इतर व्यक्तींसोबत काम करायचे आहे. म्हणजे आर ही स्त्री आहे आणि तिला पी आणि टी यांच्याशिवाय कोणी पण चालेल काम करण्यासाठी. ओके. एस आणि यू हे दोघे पुरुष असून त्यांना क्यू सोबत काम करायचे आहे. दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन, पी ला गट 1 मध्ये राहायचे आहे. ओके. आणि चौथी कंडिशन, व्ही गट 3 मध्ये आहे. आणि पाचवी कंडिशन, टी हा आर चा भाऊ आहे. अशा या 5 कंडिशनचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. आता एक्झाम्पल सॉल्व्ह केले, सगळं केलं. प्रश्न काय विचारलेला आहे, तर प्रकल्पात सहभागी असलेल्या स्त्रियांची संख्या किती? जे स्त्रियांची संख्या एक्झॅक्ट आपल्याला काढायची आहे. ओके. क्वेश्चन बघितलाय तुम्ही, नोट डाऊन केलाय? ओके. आता आपण पहिले कंडिशन्स मांडून घेऊ. आता त्यांनी काय सांगितले, 3 उपगट 2 व्यक्ती किमान, आणि ह्या 2 व्यक्तींपैकीच किमान म्हणजे मिनिमम या 2 व्यक्तींपैकीच कमीत कमी एक व्यक्ती जी आहे ती स्त्री असली पाहिजे. इन्क्लुडिंग म्हणजे 2 व्यक्ती किमान आणि एक स्त्री असं नकोय, दोन्हीपैकी एक कमीत कमी स्त्री असली पाहिजे. एक स्त्री प्रत्येक उपगटात. ओके. ही त्यांनी गट कशी बनवायची याच्याबद्दल सांगितले. पुढच्या कंडिशन्स. आता आर ही स्त्री आहे म्हणून आर ला आपण गोल करणार आहे. आपले नोटेशन्स, आर ला गोल, स्त्री असेल तर गोल, पुरुष असेल तर चौकोन. आणि तिला पी आणि टी आणि आर ला पी व टी सोबत काम करायचे आहे का नाही, म्हणून आपण काय केलंय, चुकीची फुली दिलेली आहे. ओके. आता ही कंडिशन झालेली आहे. पी व यू हे दोघं पुरुष आहे. पी यू दोघं पुरुष आहे. ओके. त्यांना क्यू सोबत काम करायचे आहे, म्हणजे पी यू आणि क्यू या तिघांचा हा एक गट बनणार आहे. ओके. सॉरी, इथे पी ऐवजी एस आणि यू आहे, तर इथे पी ऐवजी एस हवा. सो एस आणि यू हे दोघं पुरुष आहे आणि त्यांना क्यू सोबत काम करायचे आहे, म्हणजे या तिघांचा साधारण एक गट बनलेलाच आहे. ओके. आता पुढे बघू. पी ला गट 1 मध्ये राहायचे आहे, म्हणजे पी गट 1. ओके. पुढे व्ही गट 3 मध्ये आहे, व्ही 3. ओके. आणि टी हा आर चा भाऊ आहे. टी कोण आहे? आर चा भाऊ आहे. म्हणजे थोडक्यात टी हा पुरुष आहे. आर चा जेंडर तुम्हाला माहिती का? टी आर चा भाऊ आहे, पण आर चा जेंडर माहिती का? नाही.
सो तिथे काही नॉमिनेट करायची का ते इम्पॉर्टंट आहे का नाही, फक्त टी हा पुरुष याच्यावरनं हे चेक करतं जे आपल्यासाठी गरजेचं आहे. आता एवढ्या कंडिशन्सचा वापर करून आपण याला सॉल्व्ह करूया. ओके, आता बघा गट 1 2 3. ओके, आता बघा सगळ्यात पहिलं काय माहितीये, पी ला 1 मध्ये राहायचंय, पी ला 1 मध्ये ठेवलं. ओके, आता पी सोबत कुणाला काम करायचं नाही, हे जाऊ दे, सॉरी 1 मिनिट. आता व्ही ला 3 सोबत, व्ही कशात आहे 3 मध्ये, सो 3 मध्ये कोण ठेवला, व्ही. ओके, आता बघा इथे पी आहे आणि इथे व्ही आहे, म्हणजे इथे प्रत्येकी एक एक जण आहे. 7 जणांचं विभाजन कसं होणार आहे, एका गटात 2, एका गटात 2 आणि एका गटात 3, बरोबर. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, असे 7 व्यक्तींचे 3 गटांमध्ये विभाजन होणार आहे. म्हणजे आता बघा गट 1 मध्ये 1 आहे, म्हणजे आणखी किती जण बसतील तिथे, 2 किंवा 1 किंवा 2, आणि 3 मध्ये पण 1 किंवा 2. पण एस, यू आणि क्यू या तिघांना एकत्रित काम करायचंय, बरोबर. जिथे तिघही एकाच गटात पाहिजे, पण तिघांसाठीही फक्त एका गटाची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे, 3. मग इथे तिघ बसणार नाही, इथे तिघ बसणार नाही, म्हणजे तिघे कुठे येणार, 2 मध्ये, म्हणजे एस, यू आणि क्यू. आता बघा प्रत्येक गटात एक स्त्री पाहिजे कमीत कमी, हे दोघं काय पुरुष आहे, म्हणजे क्यू तुमची काय होणार आहे, स्त्री, राईट. आता पुढे बघा पी आणि व्ही झालेलं आहे. पी, आता आर ला पी आणि टी सोबत काम करायचं नाही, बरोबर. इथे पी आहे ना, म्हणजे आर कुठे येणार, मग इथे येणार का गट 1 मध्ये, नाही, आर जाणार गट 3 मध्ये. ओके, आणि आर काय आहे, स्त्री, म्हणजे आर स्त्री आहे, हे पण झालं. आणि टी काय पुरुष आहे. ओके, आता त्यांनी विचारलेला प्रश्न काय, तर प्रकल्पात सहभागी असलेल्या स्त्रियांची संख्या किती. ओके, आता जर हे बघितलं तर क्यू स्त्री आहे हे कळतं, आर स्त्री आहे हे कळतं, पण व्ही आणि पी मध्ये कोण म्हणजे स्त्री आहे दोघं की दोघंही पुरुष आहे, की त्यातली एक स्त्री आणि एक पुरुष आहे हे कळतं का, नाही. म्हणजे एक तर ह्या दोन, जर सपोज पी ला स्त्री मानलं तर 3 स्त्रिया आणि व्ही लाही स्त्री मानलं तर किती स्त्रिया, 4. म्हणजे प्रकल्पात सहभागी असलेल्या स्त्रियांची संख्या किती असू शकते, 3 किंवा 4. आता होणार कसं, इथे त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक गटात प्रत्येक उपगटात एक स्त्री हवी, मग त्यांनी काय सांगितले, फक्त एक स्त्री हवी असं म्हटलंय की त्यांनी फक्त एकच स्त्री हवी नाही, त्यांनी काय म्हटलं की कमीत कमी एक स्त्री हवीच आहे, म्हणजे आणि मग जास्तीत जास्त त्या दोनही स्त्रिया असू शकतील किंवा त्या तिघी पण स्त्रिया असू शकतील. ओके, म्हणजे फक्त मर्यादा त्यांनी कमीत कमीची दिलेली, किमानची दिली की किमान एक स्त्री पाहिजेच आहे, पण जास्तीची दिली का नाही, म्हणून या ठिकाणी जास्ती दोन्ही पण स्त्रिया असू शकतील. पी तर स्त्रीच आहे, पण व्हीच्या बाबतीत आपल्याला माहित नसल्यामुळे, बरोबर, व्ही स्त्री असेल तर 4 स्त्रिया होतील आणि व्ही पुरुष असेल तर 3 स्त्रिया होतील, म्हणून तुमचा पर्याय काय येणार आहे, 3 किंवा 4 स्त्रिया. हा आयोगाला आलेला प्रश्न आहे. ओके, MPSC 2015चा हा प्रश्न आहे आणि आयोगाचं उत्तर हेच आहे, 3 किंवा 4. काही पुस्तकांमध्ये सांगू शकत नाही किंवा यापैकी नाही असाही ऑप्शन दिलेला आहे, तर तो ऑप्शन रॉंग आहे, 3 किंवा 4 हाच खरा ऑप्शन आहे, राईट ऑप्शन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, 4th एक्झाम्पल. अनुज, कुणाल, सौरभ, राहुल, हरीश ही अशी 5 माणसे आहेत. आता ही 5 माणसांची कंडिशन दिली, जो सगळ्यात उंच आहे तो वयाने सगळ्यात लहान नाही. ओके, जो सगळ्यात उंच आहे तो वयाने सगळ्यात लहान आहे का, नाही. कुणाल हा फक्त हरीश पेक्षाच वयाने मोठा आहे. ओके, सौरभ हा राहुल पेक्षा वयाने मोठा आहे पण त्याच्यापेक्षा उंचीने लहान आहे. नेक्स्ट, राहुल पेक्षा एकच जण उंच आहे. नेक्स्ट, अनुज उंचीने सगळ्यात छोटा आहे. नेक्स्ट, सौरभ राहुल पेक्षा वयाने लहान, एक मिनिट,
अनुज उंचीने सगळ्यात छोटा आहे व सौरभ आणि राहुल पेक्षा वयाने लहान आहे. म्हणजे अनुज या दोघांपेक्षाही लहान आहे. सौरभ पेक्षा 2च जण उंचीने लहान आहे. ओके. आता ह्या कंडिशन्सचा वापर करायचा आहे. मी ह्या कंडिशन शॉर्ट मध्ये लिहिणार नाहीये कारण की ह्या एक्झाम्पलला त्या शॉर्ट मध्ये लिहिण्याची गरज नाही वाटत आहे. ओके. आता बघू. आता इथे आपण वयाचं कॉलम काढू आणि दुसरं उंचीचं कॉलम काढू. ओके. आता 1 2 3 4 5 सेम वे 1 2 3 4 5. ओके. आता कंडिशन्स वर जाऊ. जो सगळ्यात उंच आहे तो वयाने सगळ्यात लहान नाही. या कंडिशनचा वापर आता होतोय का? नाही. तिला स्टार करून बाजूला ठेवलं थोडं. दुसरा, कुणाल हा फक्त हरीश पेक्षाच वयाने मोठा आहे. कुणाल हा फक्त हरीश पेक्षाच वयाने मोठा आहे. याचा अर्थ काय होईल? हरीश हा सगळ्यात वयाने लहान आहे आणि कुणाल हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे हरीश कुठे येईल वयाच्या वयात? 1 2 3 4 5. फक्त हरीश पेक्षा आहे ना. म्हणजे हरीश इथे येईल आणि हरीशच्या वरती येणार तुमचा कुणाल. म्हणजे कुणाल हा फक्त हरीश पेक्षाच वयाने मोठा आहे. ओके. मोठा आहे. दुसरं, सौरभ हा राहुल पेक्षा वयाने मोठा आहे पण त्याच्यापेक्षा उंचीने लहान आहे. ओके. आता पण या ठिकाणी सौरभ कुठे पुट करायचा आयडिया आहे का? नाही. सो याला पण स्टार करून ठेवलं. ओके. आता नेक्स्ट, राहुल पेक्षा एकच जण उंच आहे. याचा अर्थ राहुलची उंची किती असणार आहे? 2 नंबर असणार आहे. एक त्याच्यापेक्षा सगळ्यात जण एक जण उंच आणि त्याच्यानंतर खाली दुसरा येणार राहुल. ओके. झाली. ही कंडिशन झाली आहे आपली. ही पण कंडिशन झाली आहे. ओके. अनुज उंचीने सगळ्यात छोटा आहे. राईट. म्हणजे अनुज कुठे येणार? इथे येणार. ओके. पण सौरभ आणि राहुल पेक्षा वयाने काय येतो? लहान आहे. आता याच्यावर एक गोष्ट कळते का? 3 जागा 1 2 3. मग ह्या दोघांमध्ये 3 मध्ये कोण पुट करायचं आपल्याला? सौरभ, राहुल आणि अनुज. मग आता अनुज काय? सौरभ आणि राहुल पेक्षा काय वयाने लहान. म्हणजे हे दोन सौरभ आणि राहुल साठी कुणासाठी तरी आपण ठेवले आहे दोघांसाठी. मग 3 नंबरला कोण येणार तुमचा वयाच्या याच्यात? अनुज. बरोबर. वरती सौरभ आणि राहुल. आता बघा इथे सौरभ पुट करू. सौरभ हा राहुल पेक्षा वयाने काय मोठा आहे. म्हणजे वयाच्या याच्यात सगळ्यात मोठं कोण येणार? मग सौरभ. 2 नंबर कोण येणार? राहुल. झालं. म्हणजे आपली ही कंडिशन आपली सॅटिस्फाय झालेली आहे. हा, पण त्याच्यापेक्षा उंचीने लहान आहे. म्हणजे ह्या 2 मध्ये कुठेतरी सौरभ असणार आहे कारण की राहुलच्या खाली येणार आहे. ओके. आता बघू. सौरभ पेक्षा 2च जण उंचीने लहान आहे. 2च जण लहान. याचा अर्थ सौरभ एक जण आयुषी अनुज सॉरी आणि दुसरा जण हा वाला ब्लॅक. म्हणजे सौरभ कुठे येणार आहे? इथे. ओके. म्हणजे ही कंडिशन वापरली. आता ह्या खालच्या सगळ्या कंडिशन झाल्या. एकच कंडिशन राहिली आपली. जो सगळ्यात उंच आहे तो वयाने सगळ्यात लहान नाही. बरोबर. आता इथे सगळ्यात लहान कोणी? हरीश. मग तो सगळ्यात उंच असेल का? नाही. कारण की जो सगळ्यात उंच आहे ही आणि ही जागा सेम असणार आहे का? नाही. सगळ्यात उंच हरीश आहे. सॉरी सगळ्यात वयाने लहान हरीश आहे. मग तो सगळ्यात उंच असणार आहे का? नाही. म्हणून हरीश कुठे आला? इथे. मग आता उंचीच्या मध्ये सगळ्यात एकच जागा राहिली. मग कुणाची जागा राहिली? ती अनुज झालाय आपला, सौरभ झालाय, राहुल झालाय, हरीश झालाय. कोण राहिलं? कुणाल. ओके. म्हणजे या प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. मॅक्झिमम 1 मिनिटामध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. ओके. सो ते पॅनिक नाही व्हायचं की क्वेश्चन मोठा आहे खूप पण सॉल्व्ह करायला वेळ लागेल ना. प्रॅक्टिस असेल तर 1 मिनिटातच हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. 1 मिनिट इज मोर दॅन सफिशियंट फॉर दिस काइंड ऑफ एक्झाम्पल. ओके. आता प्रश्न बघू. सगळ्यात उंच कोण आहे? सगळ्यात उंच कोण आहे? आता उंचीमध्ये सगळ्यात उंच कोण आहे? कुणाल. राईट. म्हणजे सगळ्यात उंच जो आहे ते व्यक्ती कोण आहे? कुणाल. नेक्स्ट, वयामध्ये मध्यभागी कोण आहे? मध्यभागी म्हणजे हे सोडलं हा गेला हा गेला हा गेला राहिला कोण? अनुज. वयामध्ये मध्यभागी कोण आहे? अनुज. ओके.
शक्यतो अशी जर एवढी मोठी लेंदी क्वेश्चन एक्झाम्पल आहे तर त्याच्यावरती एक किंवा दोन क्वेश्चन विचारले जात असतात. आयोग एमपीएससी मध्ये एकच विचारलं जातं, पण ती प्रोसेसही बदलू शकते. ॲज वी नो की एमपीएससीचं क्वेश्चन पेपर आहे जे कधी स्टेबल असतं की नाही, व्हॅरी होत असतं, बदलत असतं. सो मे बी ते कधी दुसऱ्या पॅटर्नने जाऊ शकतात. मोठे एक्झाम्पल देऊन 2-3 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. सो आपण प्रिपेअर राहायचं आहे की कसंही एक्झाम्पल आलं तर आपल्याला ते सॉल्व्ह करायला जमायलाच हवं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, किरण, गोपाळ, हिमेश बुद्धिमान आहेत. किरण, रुपेश आणि जीवन कष्टाळू आहेत. रुपेश, हिमेश आणि जीवन प्रामाणिक आहेत. किरण, गोविंद आणि जीवन महत्वाकांक्षी आहेत. ओके. या 4 स्टेटमेंटचा वापर करून एक प्रश्न विचारलाय, तर खालीलपैकी कोणती व्यक्ती महत्वाकांक्षी आणि कष्टाळू नाही हे दिलेल्या पर्यायामधनं. आणि पर्याय आहे पहिलं किरण, दुसरा गोपाळ, तिसरा गोविंद, चौथा रुपेश. एमपीएससी 2012 साठी विचारलेला हा प्रश्न आहे. ओके. आता ह्या टाईपच्या प्रश्नांना सरळ सरळ पण जाऊ शकता, लाईक स्टेटमेंट वाईज. पण जर कन्फ्युजन वाटत असेल तर एक साधं ऑप्शन आहे, चार्ट बनवायचं 1-2 मिनिटामध्ये. 2 पण नाही, हा खूप कमी वेळात लागेल. एक बुद्धिमान, ओके, सो आपण बुद्धी लिहू शकतो. कष्टाळूचा कष्ट लिहू शकतो. प्रामाणिकचा प्राम लिहू शकतो. आणि महत्वाकांक्षीचं महत्व. ओके. बुद्धिमान, कष्टाळू, प्रामाणिक, महत्वाकांक्षी 4 गोष्टी लिहून झाल्या. किरण, गोपाळ, हिमेश. ओके. आता किरण, गोपाळ, हिमेश काय बुद्धिमान. सो 1, 2, 3 हे लोक बुद्धिमान आहे. नेक्स्ट किरण, रुपेश, जीवन. किरण आहे, आता राहिला कोण, रुपेश. नेक्स्ट जीवन. किरण, रुपेश आणि जीवन काय आहे, कष्टाळू आहे. कष्ट कष्ट कष्ट. ओके. रुपेश, हिमेश, जीवन. रुपेश आहे, जीवन आहे, राहिलेली व्यक्ती कोणी, हिमेश. रुपेश, जीवन आणि हिमेश काय आहे, प्रामाणिक. सो प्राम प्राम प्राम. ओके. आणि लास्ट किरण, गोविंद, जीवन. गोविंद पण राहिलाय का, ओके. आता इथे जागा नाहीये, सो वरती गोविंदाला ऍडजस्ट करूया. झालं असल्यामुळे आता हिमेशला आपण इथून करून वरती टाकून देऊ. हिमेश राहिला कोण, गोविंद. मग किरण, गोविंद, जीवन काय आहे, महत्वाकांक्षी. महत्वाकांक्षी, किरण महत्वाकांक्षी, जीवन महत्वाकांक्षी. ओके. प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी कोणती व्यक्ती महत्वाकांक्षी आणि कष्टाळू, म्हणजे दोघी पण नको, महत्वाकांक्षी आणि कष्टाळू. आता महत्वाकांक्षीचा 3 जणांचा ब्रॅकेट रिकामा आहे, 1, 2, 3 बरोबर. आणि कष्टाळूचा किती लोकांचा रिकामा आहे, 1, 2. आता इकडे भरलेला आहे त्याच्यामुळे हे येणार का नाही. दोघांचा दोन्ही ब्रॅकेट रिकामे असलेल्या किती व्यक्ती आहे, 2. कोणत्या, गोपाळ आणि हिमेश. म्हणजे गोपाळ आणि हिमेश अशा ह्या 2 व्यक्ती का ज्या महत्वाकांक्षीही नाही आणि कष्टाळूही नाही. पण ऑप्शन मध्ये आपल्याला कोणता ऑप्शन दिला आता, गोपाळ आणि हिमेश पैकी गोपाळ दिलेला आहे, म्हणून तुमचा पर्याय काय ना, गोपाळ. राईट. हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे किरण फॉर की, गो असं वगैरे, आणि हे बुद्धीचं कष्ट वगैरे सॉल्व. तर हे एक्झाम्पलही अर्धा 1 मिनिटामध्ये सॉल्व होणार आहे, म्हणजे अर्धा ते 1 मिनिटाचा वापर करून तुम्हाला 2.5 मार्क्स मिळणार आहे. आणि आयोगाला आलेले हे एक्झाम्पल आहे, म्हणजे ह्या टाईपचे एक्झाम्पल आयोग घेत असतं. सो प्रॅक्टिस करायची. ओके. अशा प्रकारे म्हणजे आपलं आपण बघितलं तर रँकिंग अँड अरेंजमेंट, क्रमवारी आणि व्यवस्थापन हा पूर्ण टॉपिक 2 लेक्चर्समध्ये म्हणजे 2 पार्ट्समध्ये आपला कव्हर झालेला आहे. आशा करते की तुम्हाला हे सगळं आवडलेलंही असेल आणि तुम्हाला हे सर्व समजलेलंही असेल. ओके. याची प्रॅक्टिस करत राहा आणि जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा राधेश अकॅडमीला भेट दिल्याबद्दल थँक्यू. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.